बदला. लेकराला पैसे कमवायची अक्कल. पोरग 9च्या नंतर घरात येणार नाही याची काळजी घ्या. 9च्या पुढे टाइम गेला, आणखी कायदा निघला नाही की मायबापानं पोराला हाणायचं नाही. निघायच्या अगोदर हात साफ करत चला. आणखी कायदा आलाय का की मायबापानं पोराला हाणू नये. मायचान सांगतो, एक वार ठरवा. उद्या वार चांगला आहे, रविवार आहे का? रविवार आहे ना. दुपारी 2 काहीच करायचं नाही. दुपारी 2 रविवार दुपारी 2 पोरग कोपच्यात उभं राहिलं पाहिजे. बापान मरस्तोर आणलं पाहिजे. बापान हल्ल्यावर पोरान बापाकडे पाहायचं, स्माइल द्यायची. चार्जिंग हप्त्यातून फक्त रविवार, दररोज मारू नका, त्यांनी बरं होईल. हप्त्यातून एकदा, काहीच नाही. रविवाराला पोरान 2 वाजता आपल्या कोपच्यात जाऊन उभं राहायचं. बापान बक लाथा घालायच्या, काहीच नाही. आणि कधी बाप विसरला, पोरान बापाला फोन लावायचा, पप्पा आय एम रेडी. पण ठाकिया पाहिजेच. पोरगी आहे, तिला सोमवारी हाना, महादेवाचा वार आहे. संध्याकाळी 7 वाजता जेऊ बिऊ घाला, पहिले स्वयंपाक करायला लावा, बेमोट ठोका, आणि 8 वाजता जेऊ घाला. ती लक्ष्मी आहे, हा जेऊ घाला, लक्ष्मीला जेऊ घाला. तिला पण हाना. सध्याची पिढा इकडेच का? सोमवार संध्याकाळी 7 इसरायचंच नाही, यायला बी हाना. आणि जर बापच झुलत येत असेल तर माईल सांगा, उतरायच्या अगोदर हाना. हा हो, ते कबड्डी प्लेयर आहेत ना. विजेता संघ तुमचाच आहे का? हा बरं, त्या पोरींसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या असं मरेल वाणी वाजवतात जुनू आपल्या भावकीत. कधीतरी जर असं सुखात राहा. लोकांचं दुःख म्हणजे सुख देखोच नाही ना. ज्यांना बी टाळ्या वाजवल्या उद्यापासून तू मायनच जाणार. मेंटॅलिटी हे भासणार होते काय याच्या डोक्यातच हे पहिल्यापासून. कोणा गाडी घेऊ त्याचं काय खरंय, मग कधी काय काढले त्यानं, हे का नाही. कोणाबद्दल निगेटिव्ह, कोणी चांगलं बोल त्याच्याबद्दल चांगलं बोलणारच नाही. चांगलं देखोच ना, आहे ना. 80-17 पोरगी तुम्हाला शर्टिंग वर दिसेल का नाही. पण तुम्ही महिलांची बराबरी करू शकत नाही. तुमच्यात धमक आहे का त्याचा गाऊन घालून इथे येऊन बसायची? आहे धमक तुमच्यात, आहे का? बरं, एखाद्यानं धाडसच केली, ते आपले कपडे घालल्यात, मी एकदा पंजाबी ड्रेस घालून बसतो, जरी बसला बाजूच नाही लागणार. आपल्यात नाही ते बहुतेक प्रॉब्लेम हे आपले नमुने साधे काय. अरे तुम्हाला लय दिलो, तुम्ही म्हणजे इच्छाच करू नका. तुम्ही ठरवलं ते सध्या. फक्त विनंती काय आहे, तुम्हाला तो कायदा कळणं गरजेचं आहे. मायबापांना विनंती एकच करालो, लेकराला व्यसनापासून लांब ठेवा, घरावर लक्ष ठेवा. ज्याने आपलं घर सुधारलं का मग समाजाकडे लक्ष द्यायचं. आपलं घर सुधारलं नाही ना, तू त्याची 90 कमी करा मग मला भेटायला लावा. एवढ्या लांबून हात ते फक्त ते दारू बोलले. आणि मग सर्वात जास्त फॅन दारू पिणार आहेत. म्हणून मी म्हणत असतो त्याची चालूच ठेवा. 90 येणार 30 वर येणार, पण बंद करू नका. त्याचं प्रेम हे माझ्यावर बंद कसं करता येईल. मग सर्वात जास्त फॅन मी कुठे जाऊ, आपला फॅन जास्त पेलेलाच. काऊन असतंय काय माहित, पण ते काळजाचा विषय. भाऊ उद्या 2 क्वार्टर मग हाकून हो देतो हा कार्यक्रम. बालो त्याची सोय कर. असं खरंच व्हिडिओ पाठवू. हा माझ्या क्लासच्या बाजूला राहते ते. म्हणजे विनंती का करायलो, आपलं जे पुरुष मंडळ आहे तुमचं काम टरबूज आहे आणि तुम्ही चाकू आहेत. तुमचा नादच कोणी करू नये. टरबूज चाकू पे गिरा, चाकू टरबूज पे गिरा, कटना तो टरबूजी है. बाया लय भारी अधिकार आहेत. समजा घरी गेली माझ्या नवऱ्याने मला हल्लं, जवळची गाडी 5 मिनिटात मागं बसून नेते धुयाला, मरस्तोर हाणतात. आणि एखाद्या नवऱ्यानं धाडस करून फोन करू द्या पोलीसवाल्याला, माया बायकोन सकाळी मला मारले, डबल पोलीसवाले त्याला सांगतात, अरे बायल्या बायकोचा मार खातो आमच्याकडे येतो. ही रियालिटी आहे. अरे बाबा सगळं किती भारी दिलं तुम्हाला. मला सांगा, जीन्स पॅन्ट आमची होती का नाही, याच्याकडे गेली, हाय आमची धमक म्हणायची. जीन्स पॅन्ट आमची आणि आमची आता जीन्स पॅन्ट तुम्ही घाल नका. कलम 21. टी शर्ट महिलाकडे गेलं. बरं शर्ट घालणे, पॅन्ट घालणे, सेटिंग करणं कोणाचं काम होतं?
पुरुषांचं. आता महिला करायला का नाही? आहे का नाही बाया? हो, इथं बसले, तिच्या डोक्यात ताण आहे. माई इथं बसले, कुलूप लावले, पण येताना कुलपाल झटका द्यायचा राहिलाय. काही घेणार नाही काँग्रेसच्या वासनाचं, कुलपाल झटका द्यावा लागतो शेवटचा. याचा तर हिशेत नाही, काही संपत आहे. त्यानं मला 90 पाजलेली आहे, मी आणली फक्त संपायचं पाहिलो. आणि जागा तर एवढी सुनसान आहे. आता हे साफ झालंय का? अख्खा फायदा झालाय गावातल्या लोकांचा. हा, आता गिलासन बिलासन प्रत्येक गावात मटेरियल भेटायला पुन्हा. कोणतीही क्वार्टर हे काही बी. आणि कधी लक्षात घ्या, गावाच्या बाजूला दत्ता भाऊ समजा मोठा रोड गेला, कार्यक्रम गावाचा बिघडला. गाव हे आढळणारच पाहिजे. त्यानं लाईटची वाट पाहिली पाहिजे. लिंबाच्या झाडावर गेल्यावर याचं नेटवर्क आलं पाहिजे. तानात पाहिजे, तानात. आमचं पोरग 2 GB नेट आहे. भाषणाचं काम जर ठरलं तर तुम्हाला माहिती आहे, मी 1 तास बोलायचे मोजून 60,000 घेत असतो. बालूकून नाही घेणार, भाऊ आहे ना. पण 1 तास बोलायचे मोजून 60 घेत असतो. 59 बी नाही, 59,999 बी नाही. तू पुण्यतिथीला बोलो, जयंतीला बोलो, कशाला बी बोलो, मी 60च घेणार. तू वास्तुशांतील बी मला भेट द्या नसती तरी 60 घेणार. का? तुमच्या वेळेची ही लोकांनी कदर केली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या वेळेची लोकांनी कदर केली पाहिजे. ज्याला गरज आहे ते बोलल न बोलल. आपलं काम भाषणबाजीवर नाही ना, की बाबा नाही मी भाषण ठोकल्यावरच आपलं घर चालणार आहे. आपण हातात मार्कर घेतला, बोर्डवर लिहिलं, बटकन पैसा येणार आहे. तिकडे लय बरोबर कार्यक्रम चालू आहे आपला. त्यामुळं मी तुमच्या पालक या नात्याने एवढीच विनंती करतो की मी 60,000 रुपये घेत असतो. पण इथं बसलेलं एखादं लेकरू आहे आणि तुम्हाला वाटलं बाबा याला शिकताना अडचण आली, माय बापा नाहीत, बिंदास त्याला परभणीत घेऊन या. त्याचं खाणं पिणं राहणं कपडे नोकरी लागेपर्यंत काँग्रेस एकटेच करणार. 1 रुपया देऊ नका त्याचा. ही चळवळ सध्या कामाची आहे. आपल्या ज्या लेकरांना शिकायचंय, बाबूला विनंती करतो की काही गोरगरिबाचे लेकर असतील, शिकायचंय, प्रॉब्लेम आहे, परिस्थिती वाईट आहे, त्यांची यादी तयार करायची. ज्यांच्याकडे मोबाईल असेल, ऑनलाईन मध्ये 500-600 कोणती एखादी बॅच 1000ची असेल, पण गोरगरिबाचे लेकर मायबाप कुठतरी कामाला जातात, त्यांची यादी पाठवायची. तेवढ्या लेकराला मोफत ॲपमध्ये ॲड करू. मोबाईलचा वापर चांगल्या पद्धतीने करा. मोबाईल हे तंत्रज्ञान चांगलं आहे, चांगल्या गोष्टी पाहिल्या तर. पण तू 8 व्हिडिओ पाहिले आणि तुझ्या डोक्यात 9व्या व्हिडिओची आशा असेल, आणि बापच संध्याकाळी इंस्टाग्रामवर लोकांच्या बाया झूम करून पाहत असेल, त्याच्या घरात काय प्रबोधन होणार आहे? हे बी महत्वाचं आहे ना. त्यामुळं प्रत्येकानं आपलं आपण चारित्र्य जपलं पाहिजे, एवढी मी विनंती करतो. चांगलं राहा, स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, मायबापाचा सन्मान करा. बालूला वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा देतो. मायबापाच्या पाया का पडायचं? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती. त्या माणसाला काहीच कमी पडत नाही ज्याने मायबापाचा सन्मान केला. ज्यानं घरी माईल बांधते, बापाला शिवा देते, त्या हरामखोरानं बाहेर येऊन समाजसेवा करायची नाही. पहिले मायबापाचा सन्मान केला पाहिजे. ते करसाल एक अपेक्षा ठेवतो. बालूसाठी एवढंच म्हणेल की जे आमच्याकडून घडता येईल तेवढी मदत तुला आम्ही करू. तू ह्याही मनात समाजाबद्दल चांगला दृष्टिकोन ठेव. समाजात काहीतरी करायचंय. राजकारणात केवळ घोड्या आणि गाड्या किंवा बंगला यासाठी कोणी येऊ नये, माझी एक अपेक्षा आहे. कारण प्रस्थापितांनी तेच केलंय. येणाऱ्या काळात आपणही तेच ठरवलं तर आपला कार्यक्रम ठोकला जाईल. गोरगरीब लेकरांनी राजकारणाकडे आलं पाहिजे. का तर राजकारणाकडे यायची ताकद एका बाप माणसाने दिली. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि त्याचा शब्द होता, शासन करती जमात बना. महिलांचा सन्मान करा. महिलांना विनंती आहे की पोरी देखत नवऱ्याचा अपमान करू नका. तुमच्या एकांतात तुम्ही दोघं एकमेकाला काही बोललं तरी चालतंय, पण लेकरू सोबत असल्यावर त्याला बोलू नका. कारण आपल्या पोरीनं आपल्या बापाची इज्जत केली पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, महामानवांची जयंती आहे. त्यावेळेस एक काम करा, खरं तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक असाल, बाबासाहेबांना मानत असाल तर उद्यापासून पहिले आपल्या मायबापाच्या पाया पडायचं सुरुवात करा. पहिले एकच काम करा, बंधू बिंदू बाबाच्या पाया पडू नका, पण बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीनं पहिले मायबापाचा सन्मान करून त्यांच्या पाया पडा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही यश मिळवलं, कीर्ती मिळवली, पैसा कमवला आणि ते पाहायला तुमचे मायबाप नसेल ना, त्याच्यात तो दम राहत नाही. तो जे दम असतो का तो नसतो. मी तुम्हाला काय म्हणलं, भिंतीवरला बापाचा फोटो खाली येऊन पुन्हा तुमच्या पाठीवर थाप देत नाही.
आज आपला लय मोठा दरार आहे, गाड्या घोड्या घर बीर नंबर एक आहे, काही इशे नाही. हात मळणं पाय मळणं जिथं तिथं सन्मान आहे ना. प्रत्येक ठिकाणी गेलो अंगावर गुलाल टाकतील लोक, हारे टाकतील, पाया पडतील. पण हे पाहायला मग हे मायबापा नाहीत. तुम्ही जे बी करायचं का ते मायबापाच्या देखत कळलं का. नंतर ते गेल्यावर काय, नंतर आपण किती डायलॉग घालला घरात ह्या बरं भलं मोठं मंदिर बनलं मायबापाचा फोटो टाकला, नो मॅटर. जिवंतपणे आपण काय देऊ शकलो हे महत्वाचं मॅटर आहे. म्हणून एकच काम आहे, जिवंतपणे त्या मायबापासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न